उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे स्वच्छता आणि आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे इचलकरंजी महापालिकेने ब्लॅक स्पॉट सौंदर्यीकरण मोहीम राबवली। मात्र यामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही। अनेक ठिकाणी आजही कचऱ्याचे ढीग असतात। पावसामुळे ओला कचरा कुजून दुर्गंधी सुटल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतोय। त्यामुळे स्वच्छतेबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। इचलकरंजी शहरातील चौक किंवा अनेक सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात होता। त्या कचऱ्यामध्ये भटकी कुत्री, डुकरं वावरल्यानं तो कचरा विस्कटून स्वच्छतेचा आणि कचरा साचून दुर्गंधी सुटल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता। याबाबतच्या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेनं ब्लॅक स्पॉट सौंदर्यीकरण मोहीम राबवली। स्वच्छता विभागाकडील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नवनव्या संकल्पनेतून ब्लॅक स्पॉट सौंदर्यीकरण करण्यात आलं। मात्र आयजीएम रुग्णालय कोपरा, बीएसएनएल कार्यालयाचा कोपरा, प्रांत कार्यालय मार्ग, अमराई मार्गावरील काळ्या ओढ्याचा कोपरा, बौद्ध विहारजवळील मलशुद्धीकरण प्रकल्प यासह अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळतात। पावसामुळे कचरा कुजून दुर्गंधी सुटल्यानं नागरिकांना त्याचा त्रास होतोय। महापालिकेनं ब्लॅक स्पॉटचं सौंदर्यीकरण करून कचरा टाकण्याची ठिकाणं बंद करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याचं आणि कचरा उघड्यावर टाकतानाचं छायाचित्र काढणाऱ्यास बक्षीस देण्याचंही जाहीर केलं। मात्र तरीही उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचं दिसून येतंय। विशेष म्हणजे स्वच्छता करणारे कर्मचारीच भागातील कचरा एका ठिकाणी आणून डंपिंग करत असल्यानं त्याच ठिकाणी पुन्हा नागरिकही कचरा आणून टाकतात। स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही दक्षता घेणं गरजेचं आहे।